परभणीमध्ये एका स्कूटीतून 5,60,000 रुपयांची रोकड जप्त. निवडणुकीच्या अनुषंगाने नेमण्यात आलेल्या भरारी पथकाकडून कारवाई. रक्कम कोषागार कार्यालयामध्ये जमा. छत्रपती संभाजीनगर शहरामधील सिडको परिसरामध्ये फ्री स्टाईल हाणामारी. 2 मद्यपींमध्ये भर रस्त्यात तुफान हाणामारी. वर्ध्यामध्ये काँग्रेसच्या वतीनं मनरेगा बचाव आंदोलन. मनरेगा योजनेचं नाव विकसित भारत जी रामजी केल्यामुळे काँग्रेस आक्रमक झाली. गांधीजींचं नाव काढलं आणि त्यामुळे योजनाही मूळ स्वरूपापासून वेगळी केली असल्याचा काँग्रेसकडून आरोप. बेळगाव कडोली इथं मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन. 5 सत्रांमध्ये संमेलनाचं आयोजन. कथाकथन, व्याख्यान, कवी संमेलनाचं आयोजन. मकर संक्रांतीनिमित्त इंदापूरमधील बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी नागरिकांची गर्दी. महिलांकडून तिळगुळाची सोय तर 30 रुपये पावशेर दराने तिळगुळांची खरेदी. विशेष महत्त्व असलेल्या मोठ्या खणाची 150 रुपये दरम्यान विक्री. वाशिम आणि अकोला जिल्ह्यामधील काटेपूर्ण अभयारण्यामध्ये पार पडली आशियाई पाणपक्षी गणना. आशियाभरातील उपक्रमांमध्ये वाशिम अकोला येथील पक्षी अभ्यासकांचा सहभाग. कोल्हापूर अँटी करप्शनच्या डीवायएसपी वैष्णवी पाटील यांच्या कारचा भीषण अपघात. कर्नाटकच्या चित्रदुर्गजवळ भीषण अपघात. या अपघातामध्ये वैष्णवी पाटील यांच्यासोबत असणाऱ्या दोघांचा जागीच मृत्यू. डीवायएसपी वैष्णवी पाटील यांच्यासह 3 जण जखमी. मोटारसायकलवर जात असताना चिमुकल्याचा मांजाने गळा चिरला. मुलगा गंभीर जखमी. शिरपूर शहरामधील करबंद रोड परिसरामधील घटना. शिरपूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू. जळगावच्या यावली येथून 6 वर्षीय बालकाचं अपहरण. बालकाच्या अपहरणाचा मास्टर माइंड बालकाचा चुलत काकाच असल्याचं पोलीस तपासामध्ये उघड. त्यानंतर पोलिसांकडून काकाला अटक. अजंठा परिसरामध्ये बिबट्यानं 2 नीलगायींची केली शिकार. एका नीलगाईला बिबट्यानं झाडावर ओढून नेल्याची घटना. सिल्लोड तालुक्यामधील अंधारी येथील घटना. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी साधला पुणेकरांशी संवाद. मी आतापर्यंत संयम पाळला, त्यांचा संयम ढासळला. 15 तारखेनंतर अजितदादा बोलणार नाही. फडणवीसांची अजित पवार यांच्यावर टीका. ठाण्यामध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचार रॅली. जास्तीत जास्त प्रभागांमध्ये पोहोचण्यासाठी शिंदेंचा बाईकनं प्रवास. छत्रपती संभाजीनगरच्या गुलमंडीमधील सभेमधून भाजप नेते नितेश राणे यांची टीका. रशीद मामूची पार्श्वभूमी समजून घ्या. तुमच्या दुकानाची नावं सुद्धा बदलून जातील अशी परिस्थिती शहरामध्ये आहे. नितेश राणेंचं वक्तव्य. संभाजीनगरच्या सभेमध्ये शोले सिनेमामधील डायलॉगबाजी करत नितेश राणेंचा शिरसाट यांना टोला. कुछ भी हुआ तो भी अपना जय अच्छा है असं वाटतं. नितेश राणेंची टीका. ठाण्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार विकास दाभाडे यांच्या प्रचारासाठी माजी पोलीस एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा मैदानात. दाभाडेंचं शिंदेच्या सेनेचे उमेदवार सुधीर कोकाटेंसमोर मोठं आव्हान. कल्याणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेसह मनसे उमेदवारांच्या प्रचारासाठी काढण्यात आली मशाल रॅली. मशाली घेऊन सहभागी झाले कार्यकर्ते. सत्ताधाऱ्यांनी शहराला विकासाच्या बाबतीमध्ये अंधारात ढकलल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप. पनवेलमधील भाजप उमेदवारांसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची सुद्धा प्रचार सभा. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात अनेक बदल झाल्याचं मांडलं मत. राज ठाकरेंना सोबत घेतल्यामुळे काँग्रेस वेगळी झाल्याचं विधान. ठाण्यामध्ये उपमहापौर मीनाक्षी शिंदेंनी आगरी समाजावर केलेल्या वक्तव्याविरोधात समाज बांधव नाराज. शिंदेंनी आगरी समाजावर वापरलेल्या अपशब्दांमुळे समाज बांधव आक्रमक. मुंबईच्या मानखुर्दमध्ये मनसेला खिंडार. मनसेचे उपविभाग अध्यक्ष आबा वाटेगावकर कार्यकर्त्यांसह शिंदेच्या शिवसेनेत. माजी खासदार राहुल शेवाळे आणि माजी नगरसेविका कामिनी शेवाळेंच्या उपस्थितीमध्ये पार पडला पक्षप्रवेश.
विधानसभा निकालानंतर सरकार वाटेल तसं वागू लागलेलं आहे. सरकारमध्ये इतकी हिंमत आली कशी? राज ठाकरेंची सभेमधून सरकारवर जोरदार टीका. हिंदी सक्तीचा विषय मराठी माणूस जागा आहे का हे चाचपडण्यासाठी मुंबईवर संकट आल्यानंच आम्ही बंधू एकत्र. संयुक्त सभेमधून राज ठाकरेंचं वक्तव्य. तुळजापूरमध्ये ड्रग्ज तस्कराला भाजपात प्रवेश दिला. बलात्काराच्या आरोपीला भाजपाने नगरसेवक केले. राज ठाकरेंचा भाजपावर जोरदार हल्लाबोल. महायुती गोट्या खेळाला एकत्र आली का? भाजपाचे कुरेशी उत्तर देणार का? संदीप देशपांडे यांचा आशिष शेलार यांच्यावर निशाणा. लुंगी डान्सवाल्यांनी सांभाळून बोलावं, नाहीतर हटाव लुंगी बजाव पुंगी. देशपांडेंचा भाजपच्या के अण्णामलाई यांच्यावर निशाणा. नाशिकमधील सभेमधून मुख्यमंत्र्यांचा ठाकरे बंधूंवर पलटवार. मी वर्षातून 4 वेळा नाशिकला येतो. काही जण केवळ निवडणूक पर्यटन म्हणून नाशिकला येतात. मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल. 2 भाऊ नाशिकमध्ये आले मात्र रामाची आठवण झाली नाही. मुख्यमंत्र्यांचा ठाकरे बंधूंवर निशाणा. जो राम का नाही वो किसी काम का नाही. मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना टोला. मुख्यमंत्री फडणवीसांच्या भोसरीमधील रोड शो दरम्यान आगीची घटना. रोड शो सुरू असलेल्या मार्गावरील इमारतीवरील टॉवरवर लागली आग. फटाक्यांमुळे आग लागल्याची माहिती. मुंबईसाठी महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध. फडणवीस, शिंदे आणि रामदास आठवले यांच्या हस्ते जाहीरनाम्याचं प्रकाशन. जाहीरनाम्यामध्ये महिलांसह गिरणी कामगार आणि मुंबईकरांसाठी आश्वासनांची खैरात. अजित पवार यांच्याकडून पिंपरी चिंचवड शहर दोन्ही राष्ट्रवादींचा जाहीरनामा. लाडक्या बहिणींना 5 लाखांचं बिनव्याजी कर्ज देण्याचं आश्वासन. मेट्रो आणि PMPLचा प्रवास मोफत देण्याचंही आश्वासन. मालेगाव महापालिका निवडणुकांमध्ये भाजपाकडून वचननामा जाहीर. मालेगाव महापालिका निवडणुकांमध्ये भाजपाकडून 24 उमेदवार रिंगणामध्ये. सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये वचननामा प्रसिद्ध. मालाड पूर्व इथं मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची भव्य रॅली. रॅलीला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद. यावेळी ठाकरे पक्षाचाच उमेदवार निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. मुंबईमध्ये वॉर्ड क्रमांक 10 मध्ये मनसे शिवसैनिकांची भव्य बाईक रॅली. या रॅलीमध्ये मनसेचे उमेदवार विजय पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह. मुंबईमधील ठाकरे बंधूंच्या सभेअगोदर अमित ठाकरेंचा उमेदवारासाठी प्रचार. प्रचारासाठी पश्चिम उपनगरामध्ये पोहोचले अमित ठाकरे. मालाडला बाईक रॅलीमध्ये सुद्धा त्यांनी लावली हजेरी. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची चाय पे चर्चा. प्रचार सभेच्या जवळच असलेल्या एका चहा टपरीवर बावनकुळेंची चर्चा. कमळाला मत देण्याचं केलं आवाहन. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरामध्ये सर्व पक्षीयांकडून निवडणूक प्रचार जोरात. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रचार सभेसाठी नृत्यांगना गौतमी पाटील हिची सुद्धा हजेरी. चंद्रपूरमध्ये प्रचाराला येण्यासाठी काँग्रेसचे मोठे नेते तयार नसून त्यांना चांगलीच झडकी भरली आहे. चंद्रपूरमध्ये काँग्रेसकडून आयोजित गौतमी पाटीलच्या रोड शोवरून सुधीर मुनगंटीवार यांचा हल्लाबोल. 15 तारखेला जालन्याची जनता MIMच्या सगळ्या 18 उमेदवारांना विजयी करेल. जालन्यामधील सभेमधून MIMचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी व्यक्त केला विश्वास. काँग्रेसच्या अन्यायाची दास्तान नेहरूंपासून मनमोहन सिंग यांच्यापर्यंत सांगण्यासाठी मी तयार आहे. परभणीमध्ये असदुद्दीन ओवैसी यांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल. भिवंडी महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचारासाठी रविवार ठरला सुपर संडे. भाजपाचे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन. भिवंडीमध्ये शिवसेनेचे जोरदार शक्ती प्रदर्शन. मोठ्या संख्येने कार्यकर्ते रॅलीमध्ये सहभागी. निवडणुकांच्या प्रचारासाठी रॅली, डोर टू डोर प्रचार.
डोंबिवलीमध्ये भाजपचे काही कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा शिवसेनेकडून आरोप। शिवसेना उमेदवार नितीन पाटील यांनी भाजप कार्यकर्ते पैसे वाटत असताना त्यांना रंगेहात पकडून पोलिसांच्या हवाली केलं। भाजपनं मात्र सर्व आरोप फेटाळून लावले। भाजप भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाची भाषा करत असताना सारे भ्रष्टाचारी भाजपमध्येच, भाजप हा भिकाऱ्यांचा पक्ष। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांची अकोल्यामधील सभेमधून भाजपावर जोरदार टीका। एक नाही त्यांना 2 किलो मटण पाठवा, पण त्यांना घरी बसवा। सुनील तटकरे यांचा अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा। रोज खा मटण पण कमळाचा दाबा बटण, या चव्हाणांच्या वक्तव्यावर त्यांचा टोला। जालन्यामध्ये आजी माजी खासदारांमध्ये जुंपली। पुढच्या वर्षामध्ये तुम्ही जालन्यासाठी काय देणार ते ठरवा, आणि पुढच्या वर्षामध्ये जालन्यासाठी मी काय केलं पाहिजे हे मला सांगा। रावसाहेब दानवे यांचे खासदार कल्याण काळे यांना आव्हान। भाजपा नेत्या नवनीत राणांच्या वक्तव्यामुळे वाद होण्याची शक्यता। अमरावतीच्या भाजी बाजार परिसराला संबोधलं पाकिस्तानची बॉर्डर। अमरावतीमध्ये महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये मोठी कारवाई। 15 पदाधिकारी आणि सदस्यांचं निलंबन। पक्षशिस्तभंग आणि पक्षविरोधी कार्यासंदर्भात कारवाई। ठाणे महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजपचे अनेक बंडखोर निवडणुकांच्या रिंगणात। या सगळ्या अपक्ष उमेदवारांना पक्षामधून निलंबित करण्यात आल्याचं प्रसिद्धीपत्रक जाहीर। धुळ्यामध्ये महानगरपालिका निवडणुकांमध्ये एकूण 74 जागांसाठी 316 उमेदवार रिंगणामध्ये। मतदान प्रक्रिया सुरळीत, मार्गदर्शक तिथं उपस्थित होते आणि या निवडणुका पारदर्शक पार पाडण्यासाठी प्रशासनही सज्ज। ईव्हीएम मशीन सील करण्याचं काम पूर्ण। निवडणूक प्रक्रियेमध्ये गैरहजर राहणाऱ्या 6871 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नोटिसा। 12 जानेवारीपासून 4521 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर होणार पोलिसांची कारवाई। लाडक्या बहिणींचा हप्ता देऊ नका, काँग्रेसने निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रानंतर परभणीमध्ये महिला आक्रमक। आमच्या सणावर काँग्रेस घाला घालत असल्याचा महिलांकडून आरोप। अजित पवारांच्या समोर गुंडगिरी आणि भ्रष्टाचाराची नागरिकांनी मडकी फोडली। ढिसाळ आणि अनागोंदी कारभाराविरोधात प्रतिकात्मक स्वरूपात मडकी फोडून आपला रोष व्यक्त केला।